माय नेम इज किशोर. आय एम नॉट टेररिस्ट. मी पॅकेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये शिकत आहे, फर्स्ट इयर मध्ये. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर. माझे आतापर्यंतचे 2 बॅक आहेत. आता अप्लाइड मेकॅनिक, नंतर फिजिक्स केमिस्ट्री बॅक राहतील असा माझा अंदाज आहे. तरी आपण मला सपोर्ट करावं पास होण्यासाठी. इकडचं तिकडचं साईडचं पाव नाही. मी काही कॉपी करू शकत नाही. मी काही अटक मध्ये कॉपी करू शकत नाही. टेस्ट मध्ये खूप करतो. नाही बरं उगं म्हटलं नाही तर. इकडे ना अरे नाही इकडे ना ये ना. मला जेवणासाठी पोळ्या भेटतात मेस मध्ये. जेवणासाठी माझ्या मेस मध्ये खूप चांगली सुविधा आहे. नंतर गुलाबजामुनचा तर वास सोडूनच द्या, पण मेस मधल्या मुलांचा खूप कारण UP MP वरतून आलेले ते मुलं. नंतर मेस मधल्या मुलांचे नाव आमचे सुरेश जोधन, नंतर रामलाल बुड्डा खूप माझा बरं. त्याला मारतो 3 वर्षामध्ये 1 वेळेस. नंतर तसा रामलाल खूप चांगला आहे. आता सेकंड इंटरव्ह्यू सेकंड अजय वाडू. माझं नाव सोमनाथ चव्हाण. मी फर्स्ट इयर मेकॅनिकल आहे. बॅक सांग. आता उठलं मी झोपलेला होता. बॅक सांग. तसं आम्ही स्कॉल दिलं होतं मला. हां बॅक सांग. मी सी आहे, तसं काही बॅक मग नाही माझे. 4 बॅक आहेत. 6 बॅक 6. मित्रांनो मला 6 विचार होते, मी पूर्ण एसी आहे. आणि आता तसं जेवणाला जाणार आहे, भूक लागली. आता आंघोळ केली म्हणा. का सकाळी आंघोळ केली. माझा मित्र अजय, तो या वर्षी DC आहे, हे फिक्स आहे. आणि आई एसी आहे. बस एवढं सांगत, दुसरं काही नाही सांगत. अजय वाडकर, माझा प्रिय मित्र वाडकर अजय आपल्याला थोडं स्टेटमेंट ऑफ ऑइल लॉ वगैरे सांगतो. अजय माझ्या मित्रांनी 4 लॉ काढलेले. अजयला, वाडकरला, कुंजालीला. माझे अजय वाडकर प्रिय मित्र. एक मागून काढलेला. हॅलो इंडियन व्हाईट्स इंडियन. ओके, आता आपण नाव सांगणार आहोत. माहिती का, लग्न झाल्यावर 2च कामं असतात. एक म्हणजे मा बनवणं, नाही तर एक म्हणजे मा होणं. दुसरी गोष्ट मुलीला लवड्या त्या पोरीची गोष्ट हा नाही शिवाय तुम्ही पहा फक्त माहिती बाई काहीच नाही. सर्वांना सूचित करण्यात येते की 26 अकरा झाला त्या आतंकवादीमध्ये सर्वात जास्त हात मध्ये आपल्या राष्ट्रपतीचा होता. सुरक्षा व्यवस्था बरोबर केली नव्हती. नाही तर अन्यथा जर आपले चव्हाण कोण होते ते एम एस चव्हाण ते जर मुख्यमंत्री झाले असते त्यावेळेस तर असं नसतं. जर आम्ही सांगतो राहुल गांधी मेला, सोनिया गांधी मेले, बरोबर, महात्मा गांधी मेले. राहुल गांधीला कशाला मारतो रे? राहुल गांधी अजून नाही मेला. राजीव गांधी मेला. सोनिया गांधी कधी मेला? राजीव गांधी मेला. ज्या टाइमले दीपक निमसे जर हे झाला ना मंत्री, दीपक निमसेला घाल घसाड्यात. आमचा मित्र मंत्री होणार आहे. तरुण पिढीला सगळा त्रास देतो. एक वेळी तो मॅड आहे म्हणा, काय थोडाफार चालतो. तो थंडा घे जास्त करते. आणि नंतर त्याला एक थंडाचं दुकान उघडून दे. त्याला थंडाचं दुकान 5 मुलाला त्यासाठी लोन पास होत आहे. सध्या आमचे खूप प्रयत्न करतात. मुख्यमंत्री आता आमच्या हॉस्टेलचं नाव आहे बॉईज हॉस्टेल. त्याच्यामध्ये मुली असतात, 70 मध्ये मुली राहतात. बॉईज हॉस्टेल नाव आहे, पण मुली. आजा दीपक निमसे समजा मुख्यमंत्री झाला बी तर खरं सांगायचं म्हणजे माझं कॉलेज एवढं चांगलं आहे की टीका करण्यासाठी जागाच नाही. पण हॉस्टेलमधली जी मेसची जी व्यवस्था जी आहे ना, टीका केल्याशिवाय राहत नाही. कारण बॉडी वाढणारच एवढे स्वच्छ असतात. आमच्यामध्ये एवढी स्वच्छता आहे की आमच्या मेस मधील मुलं कुठला सेंट मारतात की एवढा सेंट मी आतापर्यंत एवढा सेंटच पाहिला नाही. आणि दुसऱ्या बाबतीत तर माझं कॉलेज खूप खूप चांगलं आहे. मी तुमची रजा घेतो. रजा म्हणजे रजा नाही, फक्त
रजा मॅम सुट्टी घेतो. रजा मॅडम संपलं रे बाय तुझं. गुड बाय. हा ना मी माझा मित्र लेक्चर देईल अजून नंतर. आता काय ना हा हॅलो आजच्या ठळक बातम्या नमस्कार. आजच्या ठळक बातम्या तीन अरे मुलींनी वाढ केली करणार आत्महत्या. 2 माकुडांवर बलात्कार. 3 माशांनी विहिरीत उडी टाकून जीव दिला आणि दोघांनी फाशी घेतली. उंदराचं सांग ना. 2 उंदरांनी फाशी घेतली. ते नाही बे. आजच्या ठळक बातम्या समाप्त. मी आपल्या कॉलेजमधील म्हणजे जे काही मी निरोप पाठवण्याचा प्रयत्न करत आहे की त्या नंदूला सांगून जर मी पॅकेजिंग टेक्नॉलॉजीचा असून खरं तर आम्हाला एवढे हार्ड विषय द्यायला नाही पाहिजे सरांनी. कारण एवढे हार्ड विषय आहेत की पॅकेजिंग टेक्नॉलॉजीला शोधण्यासाठी अपरियायी असे खरंच तर एवढं हार्ड आम्हाला शिक्षण नाही पाहिजे. पण काय करावं. बस झालं. नमस्कार दादा. नमस्कार. आमच्या दादा आमचा भोक मारला. अजून माझा मित्र शिर्डीवाले साईबाबा शेगावचे गजानन बाबा आणि वडेगावचे शेवटी जाता जाता दीपकला संदेश देणार आहे. दीपक तू भावी आमदार बनशील. समजा माझं म्हणणं आहे दीपक निमशी जर समजा मुख्यमंत्री झाला बी तर तरुण पिढीला काय म्हणणार तो समजा भाषेत असेल असाचा करेल असाचा आणि म्हणशील थंडा घ्या थंडा. ए तू गप बस थंडा घे तू येताच मेन वाक्य आणि लोक म्हणतील थंडा द्या थंडा कुठून आणणार ते एवढं मध्ये. आणि दीपक निमसेला एकच सांगतो दात मध्ये घ्या. आणि हो आणि तुम्हाला एक प्रश्न, जर दीपक निमसे आमदार झाले तर त्यांचं चिन्ह काय असेल? त्यांचं चिन्ह दातच आहे. त्यांच्यासाठी खूप सोपं आहे. दात हे जे चिन्ह आहे ना भावी म्हणजे जनतेला भावी दात देण्याचा प्रयत्न करील तो. म्हणजे तुम्ही याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे जनतेला खाण्यासाठी दात हे उपयोगी आहे गोष्ट. आणि त्यांचं ब्रीद वाक्य काय असेल? त्यांचं ब्रीद वाक्य थंडा घ्या. त्यांचं ब्रीद वाक्य असं जसं सोनिया गांधी असं करते ना तसं दीपक निमसे थंडा घ्या थंडा. एकच वाक्य. आणि दीपक निमसेच्या मूर्तीमध्ये एवढं काय खास असेल? दीपक निमसेच्या मूर्तीमध्ये 2च गोष्टी खास आहेत. त्याचे दात त्याचे पुढचे 2 दात असे त्याचे माहितीये का त्याचे दात कसे जीसीबीचे 2 खोरे असतात. जेसीबी तसे दात आहेत त्यांचे. जरी कुठं शेतामध्ये काही कुणाला काम वगैरे करायचं असेल तर दीपक निमसेला बोलून घ्या भावी आमदार. अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे त्याची एक दुसरी खासियत आहे. जर कपडे धुवायचे असेल एक 10 ड्रेस 5 मिनिटांमध्ये जसं पाय धुतल्यासारखं. म्हणून जर कुणाचे कपडे वगैरे धुवायचं असेल हॉस्टेलमध्ये बॉयज हॉस्टेलमध्ये तरुण पिढीचे आमदार यांच्याकडे द्यावे. आमदार 24 तास सेवेसाठी उपलब्ध आहेत. आणि कॉन्टॅक्ट 9158798348. बस झालं. थँक्यू. अजून बाय बाय बाय. बस झालं बाय बाय.